झी 24 तास, एक पाऊल पुढे. आणि मुलींवरचे अत्याचार थांबवणार आणि कसे थांबायचे हा महत्त्वाचा प्रश्न सध्या देशापुढे असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्माला आलेली मुलगी आहे म्हणून अवघ्या 13 महिन्याच्या तान्हुलीला तिच्याच वडिलांनी लाटण्याने मारलं. अशा या नराधम बापाला शिक्षा देण्यासाठी कशाने मारायचं अशी चर्चा संतप्त नागरिकांमध्ये सुरू आहे. पिंपरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेली ती तान्हुली अवघ्या 13 महिन्यांची. केवळ मुलीचा जन्म म्हणून तिची ही अवस्था झाली आहे. आणि तिची ही अवस्था करणारा नराधम दुसरा तिसरा कुणी नसून तिचा पिता आहे. या तान्हुलीला तिच्या वडिलांनी लाटण्यानं मारहाण केली आहे. आरोपी दस्तगीर हुकेरी याला पोलिसांनी अटक केली आहे. हुकेरीनं 2005 साली पहिलं लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून आणि छळाला सुरुवात झाली. 13 महिन्यांच्या तान्हुलीला लाटण्यानं बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे. पण तिला उपचारांसाठी डॉक्टरकडेही नेण्यात आलं नाही. 2 लड़की तो और एक लड़का चाहिए था उन लोग को, तो ये लड़की हो गई. तो जब से और मारने का चालू करे, फिर इसकी दादी इसको भी मारती है. लड़का होने का था, लड़की क्यों हो गई, तो मुझे भी मारती है रोज. इतना कान फाड़ा है मेरा. मुलीच्या आईनं या प्रकाराविरोधात तक्रार केली आहे. दस्तगीर हुकेरीला अटक करण्यात आली असली तरी सासू सलीमा हुकेरी, नणंद शबाना शेख आणि शिरीन शेख फरार आहेत. हिंजवडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला आहे. याच्यामध्ये त्या मुलीचे वडील, तिच्या 2 आत्या आणि तिची आजी असे 4 लोक आरोपी आहेत. पैकी तिच्या वडिलांना आम्ही अटक केलेली आहे आणि उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना आम्ही लवकरच अटक करतोय. दिल्लीत झालेल्या घटनेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत संतापाची लाट उमटली. तरी या नराधमांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. एक कळी उमलण्याआधीच तिला खोडून टाकण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, एक पाऊल पुढे.